विश्व, हे बघ, कसला भारी पुरावा मिळालाय बघ. भारी काय म्हणतेस सगळं? जयंतने तुला त्रास दिल्याचा पुरावा आहे. भारी कशी काय म्हणू शकतेस? हे बघ विश्वा, या सगळ्यामुळे जयंतला शिक्षा होणार आहे आणि त्यासाठी मी कितीही त्रास सहन करू शकते. तू व्हिडिओ बघ ना, बघ. सगळं काय आहे ग? हे सगळं कसं सहन केलंस तू? आणि मला दाखव तुला कुठे लागलंय. अरे अगं किती लागलंय तुला? वेडी आहेस का तू? उफ, किती लागले तुला कळतंय का? दे हात. अरे थांब जरा. दुखतंय का? विश्वा, अरे नको एवढा इमोशनल होऊस. विश्वा, हे बघ, बी प्रॅक्टिकल. हे सगळं मी सहन करते कारण आपल्याला जयंतच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत. त्याला शिक्षा व्हायला हवी आहे ना आपल्याला. हा सगळा ट्रॅप आहे त्याच्यासाठी. हा त्याच्यासाठी ट्रॅप असला ना तरी जखमा खऱ्या त्या. आणि मला तुला असं बघवत नाही. जानू, तू मला म्हणालीस की तुला काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे म्हणून तू मला ऑफिसला ड्रॉप करायला लावलंस. बट वाव, काय मस्त काम करताय तुम्ही दोघं. मी तुला दिलेल्या जखमांवर विश्वा मलम लावतोय. जानू, तुला लागलं याचा मला खूप गिल्ट आला होता. मी तुला हे सांगितलं की हे मी मुद्दाम केलं नाहीये, तरी तू त्या विश्वाकडे गेलीस. जानू, मला नाही माहित तुला नक्की काय काम आलंय किंवा त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून असं कोणतं महत्वाचं काम करताय तुम्ही. बट येस, इतकं मला माहिती आहे की मी दिलेल्या जखमांवर तो विश्व मलम नाही लावू शकत. जानू, याची शिक्षा मला मिळायलाच हवी आणि ती मी घेणार. येस, ती शिक्षा मी घेणार. बघतेस ना जानू, हा बघतेस ना, तुझ्या जखमांना त्या विश्वाने टच केल्यावर असाच त्रास होतो मला. असा त्रास देतेस तू मला. सो स्मार्ट गव्हर्नमेंट ठीक आहे. विश्व, मला जान्हवीशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. ओके. तर जानू, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट. हा, मला सांग, दिवसभरात तुम्ही दोघांनी नक्की काय काय प्रोग्रेस केली? या प्रोजेक्टच्या फेज 2चं फायनान्शियल मॉडेल, त्याचं कॅल्क्युलेशन कसं कसं केलंय तुम्ही? आणि मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटने जो GR पास केलाय त्याचे क्लॉजेस कुठे कुठे ॲड केलेत? शो मी. डेटा सिक्युरिटीचा काय प्लॅन आहे? जानू, मला आत्ताच्या आत्ता या सगळ्या गोष्टीचे टेक्निकल डिटेल्स हवे आहेत. काय झालं जानू? मी काहीतरी विचारलंय तुला? फक्त बेसिक डिटेल्स विचारतोय. मगाशी या लॅपटॉपमध्ये तू नेमकं काय टाईप करत होतेस? काय काय प्रोग्रेस केली याचे रेकॉर्ड्स हवेत मला. शो मी. का फक्त फाईल्स उघडून बसला होतात तुम्ही दोघं? हा जयंत नक्कीच कुठल्या तरी हेतूने असा अचानक ऑफिसमध्ये आलाय. त्याला जर कळलं की मी आणि जानू नक्की काय करत होतो तर काय खरं नाही. यार, काय करू मी आता? मला डिरेक्टली असं हातही जाता येणार नाही. मला जे वाटत होतं तेच खरं आहे. विश्व आणि तू कसलंही काम करत नाही. तुमचा फक्त आणि फक्त टाइमपास चालू आहे. आणि म्हणूनच
मी हा प्रोजेक्ट बंद करायचं ठरवलंय. काय सिद्धिराज, अजूनही तुमची अशी चोरून भेटायला यायची सवय काही जातच नाही. नाही, पण आज माझी ती सवय आहे म्हणून नाही आलो मी इथे. आईवरचा राग अजून गेला नाही तुमचा? नाही बघ, मी काय फक्त लक्ष्मी काकूवरती नाही चिडलो आणि सिंचन ते अजून इकडेच आहे ना. जाऊ दे ना सिद्धिराज, सोडा ना आता तो विषय. बरं, बरं, जाऊ दे, ते जाऊ दे. तसंही मी इथे वेगळ्या विषयाबद्दल बोलायला आलो होतो. काय झालं बोला. आनंदाची बातमी आहे. तुझी क्लिप ज्या एडिटरने एडिट केली होती त्याचा शोध लागलाय. त्याच्याकडून सगळं वदवून सुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे आता फक्त ते आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं. काय सांगताय सिद्धिराज? पण कसं काय सापडलंय सगळं तुम्हाला? ते महत्वाचं आहे का भावना? काय झालं? तुम्हाला आनंद नाही झालाय का? नाही, तसं नाही. म्हणजे आनंद तर झालाच आहे. तो या सगळ्या प्रकरणातून निर्दोष सुटशील या गोष्टीचा आनंद झालाय मला. पण हा सगळा शोध घेताना खूप विचित्र आणि घाणेरडा प्रकार माझ्या समोर आलाय. का? काय झालं? जेव्हा मी त्या एडिटर रूम मध्ये गेलो ना, तेव्हा मला काही मुलींचे फार घाणेरडे फोटोज आणि व्हिडिओज सापडले. जे अर्थात ते सगळे फोटोज आणि व्हिडिओज मॉर्फ केलेलेच होते, ते सगळे खोटे होते. पण तू विचार कर ना, त्या मुलींना जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा केवढा धक्का बसेल का त्यांनी. आयुष्यातून उठतील का त्या. म्हणजे बघ ना, आपल्याकडे पॉलिटिकल बॅकिंग आहे, कपॅसिटी आहे, म्हणून आपण त्याला गाठू शकलो, त्याच्याकडून सत्य बदवून घेऊ शकलं. पण त्या मुली हे सगळं कधीच नाही करू शकणार आहेत. त्यांना सत्य, त्यांना न्याय कधीच नाही मिळणार आहे का माहिती. पण या सगळ्या प्रकरणाचा विचार करून मला कसं तरीच वाटतं का. मग आता आपण त्याच मुलींचा आवाज बनायचा सिद्धिराज. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काय वाटेल ते करायला लागलं ना तरी आपण करायचं. बरोबर आहे तुझं. मला तर असं वाटतं की आपण त्वरित तात्काळ ताबडतोब पोलिसांकडे तक्रार करायची त्याची. अहो पण त्यांनी काय होणार आहे? त्यांनी फक्त गुन्हेगार पकडला जाईल, पण त्या मुलींचा गेलेला सन्मान कसा परत येणार? त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. त्यांना समाजात मान वर करून फिरता यायला पाहिजे. त्यांचा गेलेला सन्मान त्यांना परत मिळवून देण्यासाठी आपल्याला लढावं लागेल. बरोबर आहे तुझं. आजपासून आपलं हे मिशन रिस्पेक्ट चालू. जयंत सर, आज आम्ही या प्रोजेक्टच्या कुठल्याही बजेटवर काम केलेलं नाहीये. तर या स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंडर काय काय धोरणं असावीत यावर आम्ही काम केलं. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं धोरण म्हणजे एखादी सिटी स्मार्ट तेव्हाच बनते जेव्हा ती सगळ्यांसाठी सुरक्षित असते. आणि आपल्या या प्रोजेक्ट अंडर आपल्याला सगळ्यांना तशी सेफ स्पेस देता यायला हवी. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना आपण वर्क प्लेसमध्ये, कॉलेजमध्ये, रोडवरच्या सेफ्टीबद्दल बोलतो, पण घरातल्या सेफ्टीबद्दल का नाही बोलत आपण? जयंत सर, शहराचा विकास म्हणजे उंच उंच इमारती, मोठे रस्ते नाही. जोपर्यंत स्त्रियांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षिततेचं वातावरण मिळत नाही ना, तोपर्यंत कुठलाही विकास हा अपूर्णच असतो.